हॅलो गाईज, आता आम्ही सगळी गँग चाललो डोंगरावर. तुम्हाला दाखवते मी कोण कोण आहे. टायगर इकडे बघ, टायगर गाईज इकडे बघा. सगळ्यांनी बघा ना रे नालायकांनो. अरे पुढच्यांनो बघा, हा डोंगर दिसतोय ना समोर, त्या डोंगरावर आम्ही चाललोय बघा. ही सगळी पोरं आहेत आणि आता आम्ही जाणार आहे वर. नाही दम नाही आला, मी मुद्दाम केलं. ओके चला आता आम्ही चाललोय. जावा ना मग. चलो मिलते ऊपर. जा ना मग. आम्ही तुम्हाला दाखवतो ट्रेकिंग आमची. हा चला भेटूया पुढे. टायसन आहे ना दिदी यांचा कुत्रा, नम्रताचा कुत्रा, तर तो आमच्या सोबत येतो डोंगर चढायला, माहितीये का. हा आमच्या सोबतच येतोय माग माग. आता त्याला आम्ही हकलतोय तरी तो बघा आमच्या सोबतच येईल. आम्ही जंगल मध्ये एंट्री करणार आहोत. तुम्हाला दाखवते मी जंगलात. समोर बघा पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल आहे समोर. आणि आता इथून आम्ही रस्ता काढून जाणार आहे पुढं. आणि ही खूप देवाची भक्त आहे बघा. विदाउट चप्पल गाईज, विदाउट चप्पल. डेडिकेशन बघा. आणि हा कुत्रा बघा, किती वेळा आम्ही त्याला माघारी पाठवलं तरी तो येतोय आमच्या पाठीपाठी. काय करायचं. आणि बघा चप्पल हातात घेऊन चालले. हे इकडे बघ. वा वा डेडिकेशन बघायचं. आणि इथं बघा आता आम्ही जंगलात एंट्री करणार आहे, इथून वर जाणार आहे बघा. आता आम्ही एंटर करतोय जंगलामध्ये. इथं बघा पूर्ण जंगल आहे आणि फक्त लाईनीने चालले एकदम. लाईन जुगजुग गाडी जुगजुग गाडी. इथं आम्हाला ती ब्लॅक वाली डॉल असेल ती भेटली आणि पोरं बघा काहीतरी करतायत. भूताला कसं पळवलं तुला. बाबूनी फुल तोडून आणले गाईज हिच्यासाठी, स्वरासाठी. चला आता आम्ही चाललो पुढे. चला चला जाऊया आता पटपट. आजीने आधीच आम्हाला सांगितलं अंधार व्हायच्या आत घरी यायचंय. हे बघा गाईस, कसलं फुल आहे मला कळत नाही. तुम्ही सांगा कमेंट मध्ये. पूर्ण जंगल आहे हा बघा. आणि वरती आहे ना डोंगर आहे, म्हणजे डोंगराच्या मधून चाललो आहे आम्ही. आणि आम्ही एवढेच आहे. आम्ही इतके जण, किती जण? आम्ही 15 जण असू आय थिंक. चला बघा अथर्व आणि सार्थक तिथे गेलेत झाडात. तुम्हाला दिसतायत का ते. जंगलात गेलेत बघा. बघा आले बघा. बघू शकता तुम्ही. दोघच गेलेले. कशाला गेलेला. चला बाकीचे पुढे गेलेत. चला आता आम्ही जातो. बाकीचे पुढे गेलेत आणि ते ओरडतायत आता आम्हाला. आम्ही चाललोय पटपट. चला फुल बघा कुठे लावले. आणि हा सोबतच आहे अजून आमच्या सोबतच येतोय बघा. त्याला मारलं पाहिजे. व्हॉट इज दिस. कशातला. हा वा. इथं कुठे भेटला तुला फिश. हा व्ह्यू बघा तुम्ही. नाही तिथून मागून गेलेलो. बाबू मागाशी बोलत होते तिथून. मला माहिती आहे आम्ही मागच्या वर्षी आहे ना 2 वर्षांपूर्वी आम्ही त्या डोंगराचा टोक दिसतोय का तिथं गेलेलो ट्रेकिंग करत आम्ही. खूप मजा आलेली माहिती आहे, खूप मजा. आणि मी तर खूप घाबरलेली गाईज. पण आज आम्ही नाही जाणार आहे तिथं, कारण की आज आम्ही खूप लेट आलोय. तर त्यामुळे तिथं नाही जाणार, कारण की गेलो ना आम्ही तर अंधार होईल येईपर्यंत. त्यामुळे मग आता आम्ही नाही जाणार तिथं. मी ब्लॉग बनवते तर हे मागचेत ना माझ्या ते सगळे मस्करी करतात म्हणजे सगळे
मी ब्लॉग बनवते तर सगळं मस्करी करतात माझी. करू दे, मला नाही फरक पडत. बॅक कॅमेरा दाखव त्या दोघांचा प्रश्न. गाईज त्या दोघींचं बघा काहीतरी चालू आहे. प्रश्न चालू आहे. पर्सनल. येऊ का तुमचं? येऊ का? गाईज आता इथं बघा मेन जंगल इथून स्टार्ट होते बघा, तुम्ही बघू शकता. इथून एकदम पूर्ण जंगलच आहे. गाईस हे बघा इथं ना इथून पूर्ण पुढचं जंगल चालू होतं. इथं आधी जळण घेतो आम्ही. हा ती लोक इथून जळण घ्यायला जातात. तिथं आम्ही लॉकडाऊन मध्ये गाईज इथून खूप लाकडं वगैरे गोळा करून आणलेली चुलीसाठी. कारण इथं झाड बघा ना, इथं झाडं पडलेली आहेत मग त्यासाठी. पण मस्त जंगल आहे. जे बघा कुत्र्याची कळ काढतात पोरं बघा, कुत्र्याची कळ काढतायत. काय बोलायचं त्यांना? माणसांची कळ काढतात ती गोष्ट वेगळी, कुत्र्यांची कळ. आणि हे झाड पडले 2 दिवसापूर्वी, खूप हवा होती तेव्हा तुटले. आणि गाईज हा आमचा टायगर आहे आणि आज त्याला आम्ही त्याच्या घरी सोडायला आलोय जंगलामध्ये. त्याला आज आम्ही त्याच्या घरी सोडायला फॅमिली सोबत त्याच्या. आणि बघा तो किती खुश आहे, त्याच्या फॅमिलीकडे आम्ही त्याला सोडतोय आज. तो टायगर आहे ना, मग टायगरला त्याच्या फॅमिलीमध्ये सोडायला नको का जंगलामध्ये? इथंच कुठेतरी त्याची फॅमिली आहे. तो घर दाखव आणि तो आम्हाला घर त्याचं दाखवतोय कुठे आहे एक्झॅक्ट. मग तिथं आम्ही चाललोय आता त्याच्या घरी. फक्त त्याच्या मम्मी पप्पांनी भावांनी काय आम्हाला केलं नाही पाहिजे, टायगरची फॅमिलीनी. लुक ॲट दिस लांडोर और मोर वॉट एव्हर. कुठे गेलं रे? गाईज तिथंच जंगलामध्ये कुठेतरी आहे. मन गाईज तुम्हाला माहिती आहे का, लॉकडाऊन मध्ये का कधीतरी ह्या जंगलामध्ये ना बऱ्याच जणांना वाघ वगैरे दिसलेला आहे. वाघ चित्ता असं दिसलेले आहेत. आणि हा ह्यांना दिसलेलं आहे ना. मला फॉक्स दिसलाय, फॉक्स. आणि तुला काय दिसलं? फॉक्स. आणि ह्याला काय दिसलं? ब्लॅक पॅन्थर. हा याला काय दिसणार? मग असं बऱ्याच जणांना दिसले, त्यामुळे कोणी जास्त पाठवत नाही तर आम्हाला. तरी आम्ही आलोय. आमच्या अंगात ना भरपूर मस्ती. निघणार आहे ती आता आमची बाहेर. वरती सोडून. आता इथं मंदिर भेटलं आम्हाला, एक शंकराचं मंदिर आहे. आणि आता आम्ही तिथे पहिलं जाणार आहे आणि मग बाकीच्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करू. ओके आहेतच. हे इकडे बघा अर्धी पाटीत 2 जण पुढं आहे. आणि बघायचं मंदिर आहे. फोटो काढला ना दर्शन दिदी. आणि बाकीचे दोघं पाठी आहेत दोघी. हे होतं झाड होतं झाडाचं काय. आणि guys look at this view. आणि वातावरण पण खूप मस्त झालंय, एकदम मस्त. आणि या दोघी येत आहेत. आणि आता आम्ही तिथे जाणार आहे. तिथं महादेवाचं मंदिर आहे. मधनं पिंड निघालेली, ती पण अर्धी तुटलेली पिंड. इतकं मोठं मंदिर आहे. कळलं का? तिची स्टोरी तिने सांगितली. तर आता आम्ही जातो. आता मंदिर आलेलं आहे. आता आम्ही मंदिराच्या गेटच्या इथंच पोचलेलो आणि इथं येऊन बसलेत. इथं यांचं फोटोशूट चालू आहे. आणि बघा एकदम मस्त मंदिर आहे, एकदम नेचरच्या मध्ये. आणि तिथे झाडू मारतात म्हणून हे बसले तिथं. पण ती लोक अजून येत आहेत, त्यांचं काय चाललंय गप्पा गोष्टी. आणि बघा मी आणि आय थिंक आता मी तिथे जाणार आहे, त्या डोंगरावर, त्या समोरच्या झेंडा दिसतोय बघा तिथे. आता आम्ही एंटर केले मंदिरामध्ये आणि खूप मस्त मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात मी गाईज एकदा तरी विजिट करते. गावाला आली ना ऑफकोर्स एकदा तरी विजिट करणे. आणि स्वच्छता बघा किती मस्त आहे.
आणि पहिलं पाय धुणार आम्ही आणि खूप शांतता एकदम निसर्गाच्या सानिध्यात मंदिर आहे. आणि इथं हापशी आहे आणि तिथं आता आम्ही पाय धुणार आहे मस्त. आणि त्यानंतर मग आम्ही एंटर करणार आहे मंदिरात. आता मी पाय धुते गाईस आणि आता मी इथं एंटर करणार आहे मंदिरामध्ये. गाईज एकदा आम्ही आहे ना दुपारी आलेलो असं इथे दुपारच्या 11 वाजता. आणि इथं आम्हाला तिथं बघा तिथे डोंगर दिसतोय ना तर तिथे आम्हाला मोर दिसलेले 4-5 मोर दिसलेले मस्त. आणि बघा यांचं बघा काय चाललं आहे पाणी हापसतायत हापशीचं आणि खूप थंड पाणी आहे. आणि इथं मी ना लॉकडाऊनमध्ये आलेलं तेव्हा हे मंदिर बनलं नव्हतं पण हे झाड होतं जुनं मंदिर होतं एकदम. आणि त्यानंतर मग मस्त बनलेलं आहे मंदिर वगैरे. आणि नेचर तर बघा ना किती सुंदर आहे गाईज खूप छान आहे. आणि इथं खूप स्वच्छता असते खूप स्वच्छता असते मंदिरात. गाईज हा बघा त्याचा कुत्रा आहे आणि आत्ता पण आमच्या सोबत आलाय. हा आत्ता पण आमच्या मागेच. आणि ही बघा आता एंटर करते मी मंदिरामध्ये. टाइम बघू शकता तुम्ही आम्ही कितीला आलो. गाईस तुम्हाला सांगितलं अँड नाव आय एंटर. किती मस्त पिंड आहे गाईज. मी तुम्हाला बोललेली नाही जमिनीच्या आतमध्ये निघाले ते तुला ना कुठे वाजून का आणि गाईज तिथं पाणी पिते आणि नेचर एवढं मस्त आहे ना गाईज इथे खूप छान आहे खूप. गाईज आता आम्ही मस्त पाय वगैरे पडलं दर्शन घेतलं देवाचं आणि आता आम्ही डोंगरावर जाणार आहे पुढं. अरे हळू बघा इथे या डोंगरावर जाणार आहे. दर्शनासाठी मी इथून जाऊ की इकडून जाऊ कुठून पण जा. इथून जाते घरी. चला आता आम्ही इथून चाललोय. ओके तर कुठे जायचं नक्की. इथून तिथं जाणार आहे आम्ही. आणि चला आता पटपट जाते मी मागं राहिले गाईज ब्लॉग बनवायच्या नादात. चला पटपट जातो. ती बघा पोरं कुठे पोहोचली आणि मी बघा कुठे. आणि सगळ्यात नाश्ती राहिली. फास्ट जातो आता आम्ही. इथे चल लवकर पुढं. चला थोड्या दूर गेलं की फोटोशूट थोड्या दूर गेलं की फोटोशूट चालूच आहे ह्यांचं. आणि व्ह्यू बघा इथूनच एवढा मस्त व्ह्यू दिसतोय आणि वर गेल्यावर किती मस्त दिसतोय. आणि तिकडे कुठं आहे सज्जनगड आय डोंट नो. तर चला फास्ट जातो आम्ही. तिथं त्यांचे फोटोशूट चालू आहे आणि त्या डोंगरावर जायचंय. आणि ढग बघा ना किती मस्त दिसतात आणि हवा तर एवढी मस्त आहे ना. तेव्हा किती फास्ट पुढे गेलेत गाईज. इथं यांचं फोटोशूट गाईज. इथं रस्ता असा आहे ना आणि लोक पुढे गेली पण. आणि मी चालली आता कशी जाणार काही कळलं ना. हे लोक रस्ता शोधतायत. आणि व्ह्यू बघा व्ह्यू. आणि काही चाललेत बघा कशी घाटात गाडी चालल्यासारखी.
असं वाटतं घाटात गाडी चालली गाईज. आता इथं बघा पूर्ण जंगल आहे. Look at this. आणि इथून बघा रस्ता आणि इथून पडलं की गेलं खाली. आणि पोरं मूर्ख आहेत गाईज, मूर्ख आहेत, सिरियसली मूर्ख आहेत गाईज. वरती गेले तर पोरींना एकटीनं सोडून गाईज, पोरींना एकटीनं सोडून पोरं चाललेत, काही कळतच नाही त्यांना. बघा आणि हे बघा आणि या छोट्या छोट्या पोरी गाय चढतात डोंगर. चल 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 झेंडू. तर बघा ऍडव्हेंचर. गाईज असं वाटतं आता मी खाली जाणार डायरेक्ट. गाईत सगळे पुढे गेलेत, मी एकटा मागे राहिले. टायगर आहे माझ्या सोबतीला, एवढं काय नाही. बाहेर रस्ता बघ कसला डेंजर आहे. इथून असं वाकून जायला लागतंय पूर्ण. इथं गेलं, इथून खाली गेलं दरी डायरेक्ट काट्यात. तिथं बघा कसे काटे साठलेत त्या साईडला, डायरेक्ट त्यातच पडणार. इथं तर बघा आता कसं वाकून जायला लागणार. रस्ता बघा बाई, रस्ता बघा. बाई रस्ता बघा, नुसता चढ, नुसता चढ, मध्येच काटे 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 काटे. जाता पण येत नाही. हाय हाय, इथून रस्ता लय डेंजर आहे बाई. नुसता असा वरती वरती स्लोप आहे, वरती जायचा. हे बघा हिला चालताच येत नाही, तेव्हा वाटेल. इथं बघा नुसतं डायरेक्ट इथनं वगळे. हिला एकतर जाता येत नाही, त्या मदत करतो टायगर. बाहेर रोड बघा ना, खतरनाक एकदम भाई, म्हणजे लय डेंजर आहे. हा तर बा हे काय नाही, हे दगडामुळे काय नाही, चालता येतं बरोबर. सगळी गेली पुढं. इथं बा पायऱ्यांसारखं. हे भाय हा सीन बघा बा, सगळी दरी आहे, पूर्ण दरी. इथनं आलो आपण या रस्त्यावरून, असं असं करा. आता पुढे जाऊ. अरे भाई सगळी गेली पुढं, मीच मागं राहिलो. थोडं फास्ट चालू लागेल. हे बा ही नुसती जागा बा, केवढीशी वाटे बा, एवढीच. इथून डायरेक्ट खाली काट्यात. ह्यो तर बा लोक कसं खतरनाक आहे. गेली सगळी पुढं. हे काय कारनामे आहेत भाई, झाडाचे मधीच मधीच. हे बघा ही तरी बघा कशी. डायरेक्ट काट्यात वरती खाली. सॉरी, हे बघा दगड पडत. हा डोंगर जाळला आहे मला वाटते कोणतरी. हे बघा हिला चालताच येत नाही. मोटिवेशनल आहे बाई, मोटिवेट करतोय टायगर. एक हाताने पकडायला लागते, झाडाला पकडायचं एका हाताने. आला आता जवळच आहे आता बाई. नाही रे लांब आहे, तिथं आहे पूर्ण, तिथं जायचं. चल चल चल. नाही होत नाही होत, मग वरतून जा ना.
इथून नुसतं वरती वरती जायचंय. इथून बरोबर आहे. चल जा तिथूनच जा. बिनकामाची पडशील इथून. इथूनच जा. जा जा. पकड रे. हाय मी पकडले. ते तिथून जातात. मी आपल्या इथून जातो एकटा. हा रोड मला आवडला घसरण्यासारखा ना त्यामुळे. काढलाय तू माझा काढला डोंगर आले चढावी येणार नाही. आले अतरंगी बंद आहे आपल्या टीम मधला. कोण पडेल पोरा. हा चल तिथूनच चल. हा लय डेंजर आहे बाहेर रस्ता. येऊ बसून जाते मी. जाऊ कसं मग. गाई इथला व्ह्यू तरी बघा बाई. तुम्हाला सांगतो ह्यो आहे ना हा डोंगर तो सज्जनगड आहे. काय बोलली. चप्पलवाली या हाच महामानव तो. हाच तो पीके. ॲव्हेंचर. हा रस्ता भाई आयकॉनिक आहे. आयकॉनिक. हे बघा कसे बसलेत सगळे. हा ना. व्ह्यूज बघा बाई. 1 2 3 गो. हाय नुसता नजारा बघा तुम्ही. एवढा वारा येतो ना. एवढा हवा येते ना. बाबूनी बघा. बाबूनी बघा कशी. हे सगळी पब्लिक आपली. बाईकी बॉडी देखो. बाईकी बॉडी देखो. कॅप्टन अमेरिका. आता इथून बघा. इथून आपण जाणार आहे असं वरती डायरेक्ट टोकावर. आणि आपण इथून आले ते दिसतं ना ईश्वर पार्वती मंदिर. डायरेक्ट असं इथं येऊन मग आपण मग इथं पोचलो. इथं गाईज आम्ही आता इथं बसले फोटो काढत चालले. सगळेजण लाईनीने बसले. ठेवला तरी सगळे ना ही फोटोग्राफर आहे. आणि ही खूप बेकार फोटोग्राफर आहे. खूप फोटोग्राफर आहे पण ए तू काढ. धड फोटो काढता येत नाही. अरे इन्स्टंट बसले मस्त. अरे दर्शू दे. ट्रायपॉड आणायला पाहिजे होतं. दर्शू देते. दर्शू दीदी. अरे विसरले मी. पण व्ह्यू बघा. असं पण चांगलं. आता आम्ही तिथून निघालोय पुढं जायला. आणि आता 7 वाजायला आलेत. 7 वाजलेत. आणि रस्ता बघा. खाली पूर्ण दरी आहे. आणि रस्ता बघा तो जातोय ना तिकडं. त्या रस्त्याने जाणार आहे आम्ही. ओ नो गाईस ती लोक येतात अजून. आणि बाकीचे पोहोचलेत. आणि इथं मंदिर आले. आता आम्ही पोहोचेलच. आणि मी विदाऊट चप्पल चालतीये.